खरं सुरू आहे आणि आपला जर बघितलं तर आदिवासी दुर्गम भाग आहे. काय अडचणी आहेत हे SIR सर्वेक्षण करण्यामध्ये आणि काय करायला पाहिजे खरं तर सरकारने देखील यामध्ये? हा जो SIR सर्वे आहे, SIRचा, तर ह्या सर्वेची जबाबदारी दिली आहे आणि कालावधी मला वाटतं 29 जुलैपर्यंत आहे. आता मोजून 20 दिवसाचा कालावधी राहिला आहे. शिक्षक ज्या वेळेला जाता, हा डोंगराळ भाग आहे. बरेच शिक्षक जे नवीन आहेत त्यांना तिथली भौगोलिक परिस्थिती माहीत नाही. त्यांना जे BLOला दोघं जण कुणीतरी सहाय्यक अधिकारी दिलेले आहेत, ते कॉपरेशन बऱ्याच ठिकाणी करत नाही आणि काही BLO पण काम करण्याच्या मानसिकतेत नाही आहेत. ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी परिस्थिती की यांना घर टू घर पोचायचे, एकदा दोनदा नाही तर 3 वेळा पोचायचे आणि तो सर्वे फायनल करायचा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की तो घाईघाईनं उरकायचा आहे म्हणून काही BLOनी सरळ ते फॉर्म ते कुणी विद्यार्थ्यांच्या हातात देऊन टाकले, कुणी दुसरीच मुलं नेमले त्यांच्याकडे देऊन टाकले, त्यांचे फॉर्म गावात पोचवा आणि मग नंतर कदाचित हे फॉर्म गोळा करायला जाणार असतील. पण त्याच्यामध्ये जर कमी शिकलेले लोक असले तर त्याच्यात माहिती प्रॉपरली भरली जाणार नाही आहे किंवा चुकीची माहिती भरली जाणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी 6, 7 आणि 8 नंबरचा काहीतरी फॉर्म आहे, तर तो फॉर्म द्यायला पाहिजे तर तो दिला जात नाही. म्हणजे 18 वर्षाची जी मुलं झाली त्यांची लगेच नोंदणी होत नाही, तर त्याची पुढची माहिती देऊन ठेवायला पाहिजे. कदाचित BLOलाच काहींना पूर्णत्वानं माहिती नसावी असं काहीतरी अंदाज दिसतोय आणि मग त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांचा असली माहिती तरी तेवढा इंटरेस्ट नाही, कारण हा त्यांच्यावरती प्रेशराईज करून हे काम दिलं गेलं, त्यांच्या पसंतीनं हे काम दिलं नाही आणि त्यामुळं खुशी नाही आणि तो वेळेत सर्वे होईल असं काही एकंदरीत चित्र दिसत नाही आहे. कारण इथं काय होतं, रोजगारासाठी बऱ्याच वेळा शेतांमध्ये लोकांना जावं लागतं, परगावांना जावं लागतं, घरी माणसं भेटत नाही आहेत, ह्या सगळ्या अडचणी आहेत. आणि पावसाचे दिवस आहे, इथं तुम्ही पाहत असाल का मध्ये अतिवृष्टी झाली आहे, तर ह्या वाड्यापाड्यांवरती जाणं, वस्तीवर जाणं, बरं एक वस्ती डोंगरावर आहे, गावात कुणीच माणूस राहिला नाही. तर मला वाटतं याच्यामुळं थोडी BLOंची तारांबळ होणार आहे. आज मी BLOंची बैठक घेतली होती, तर त्यात ह्या गोष्टी सगळ्या निदर्शनास आल्या आमच्या आणि BLOही काही 1-2 आले होते आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तहसीलची यंत्रणा आली होती, तर त्यांच्याकडनं ह्या अडचणी होत आहेत. आम्ही परत BLOला समजून सांगू असं त्यांचं म्हणणं आहे. पण एकंदरीत हा कार्यक्रम याला उशीर लागेल अशी परिस्थिती दिसते. जे मुदत दिलेली आहे सरकारने 29, आता ही मुदत वाढवली पाहिजे का? विशेषतः आदिवासी जो दुर्गम भाग आहे या ठिकाणी जे तालुके आहेत आदिवासी, हो, त्याची मुदत तर 100% वाढवली पाहिजे. कमीत कमी 15-20 दिवसाची मुदत वाढवून दिली पाहिजे आणि त्या BLOंनी ज्या काही चुका केल्यात किंवा त्यांच्याकडनं काही निग्लिजन्स होत आहेत, तर त्यांना सुधारण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना एकदा परत ज्या काही चुका होणार आहेत तर त्या सुधरून परत पुढचा सर्वे करायला त्यांना भाग पाडलं पाहिजे. असं झालं पाहिजे, कारण त्यामध्ये आता तुम्ही पाहता की ऑनलाईन माहिती भरायची आहे. जो रिटायरमेंटला शिक्षक आलाय त्याचं 57-58 वरती आहे, तो रिटायर्ड होणार आहे वर्षात, तर त्याला हे मोबाईलचं फंक्शन डोक्याबाहेरचं गणित आहे, तर त्याच्यावर तुम्ही जर लादलं तर तो बिचारा त्रस्त होणार आहे. तर त्यामुळं ते पण सगळं पाहिलं पाहिजे आणि सरकार हे करतं, हे 100% चांगलं करतंय. परंतु त्यामध्ये जे कोणी BLO आहेत, जे शिक्षक काम करणारे किंवा त्याच्यात ग्रामसेवक काही काम करणारे, ह्या लोकांना समजून घेऊन पुढं काम केलं गेलं पाहिजे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग खरं तर अकोले संगमनेर आळेफाटा मार्गे मंजूर झालेला होता, तो रद्द झालाय. शिर्डीकडून येण्याचा घाट घातला जातो. सरकारमध्ये आहात, काय भूमिका तुमची असणार आहे? एक कृती समिती देखील स्थापन झालेली होती, काय दिशा आंदोलनाची? मधल्या काळामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासह आम्ही नाशिक जिल्ह्यातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील आमदार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो की बुवा हा जो काही रेल्वे मंत्र्यांनी मध्ये पुण्याच्या दरम्यान आले होते, त्यांनी सांगितलं की ते GMARDचा जो सर्वे आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम येणार आहे, असं होऊ शकत नाही रेल्वे. तर म्हटलं काय, तर त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपण काही शास्त्रज्ञ 5-7 शास्त्रज्ञांची कमिटी तातडीनं तयार करतोय आणि त्यानुसार आपण त्या
त्या GMRTचा जो सर्वे आहे तो आपण करून घेऊ. आणि ही रेल्वे जर बाकीच्या ठिकाणी काही जणांनी सांगितलं परदेशात असं झालंय, तर ती रेल्वे कशी नाशिक, सिन्नर, अकोले, देवठाण, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव मार्गे पुणे अशी कशी जाते, असाच आपला प्रयत्न राहील. सरकारकडं, केंद्र सरकारकडं, केंद्रीय मंत्र्यांकडे, रेल्वे मिनिस्टरकडं स्वतः महाराष्ट्र सरकार त्याचा पाठपुरावा करेल, असं मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिलाय. पण जर बघितलं तर अकोले तालुक्यामध्ये दुर्गम भाग आहे, पाड्यांवरती लोक राहतात, डोंगर कपाऱ्यांमध्ये राहतात, तर अतिवृष्टी सुरू आहे. माळींसारखी परिस्थिती काही गावांमध्ये आहे का, आणि कोणत्या गावात सध्या धोकादायक परिस्थितीत आहेत, आणि सरकारने काय करणं गरजेचं आहे असं वाटतं? आता सध्या तर पाऊस थांबलाय, त्यामुळं जी भीतीचं वातावरण होतं ते दूर झालंय. पण तरी सुद्धा आपण जर असा विचार केला तर ती माळुंगी गाव आहे का, त्याच्यावरती एक मोठा दगड आहे आणि गाव आहे, पण तो कित्येक वर्षापासून आहे. तिथल्या लोकांची मागणी आहे की आमचं स्थलांतर करा. तसं सरकारनं पण प्रस्ताव पुढं फॉरेस्टच्या लँडचा पाठवलेला आहे. पण लोकांचं म्हणणं आहे की ती जमीन दूर आहे, त्याच्यापेक्षा आम्हाला तिथं खाजगी जमीन आहे आणि ती वरची जमीन जी शिफ्ट करायला त्याला काय 2-5 कोटी रुपये खर्च येतोय, तर त्याच्याऐवजी तेवढ्या खर्चामध्ये तिथं जवळ जमीन भेटते, तर तो करावा असं त्यांनी मागणी आहे. आणि आम्ही पण त्याचा पाठपुरावा करतो. त्याच्या मी जवळजवळ मध्ये 2 बैठका महसूल विभागाबरोबर केल्यात. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तुमचे सुय सहायक आणि तुमचे बंधू एखाद्या व्यक्तीला मारताय, दुसरा एक कार्यकर्ता मारतोय. कुठेतरी आरोप होतोय की आमदारांची दहशत आहे, त्यांचा दबाव आहे, आणि लोक घाबरत आहेत, गुन्हा देखील दाखल होत नाही. तुम्हाला तसं वाटतं का माझी काही दहशत आहे तालुक्यात? आता तुम्ही फिरताय, काही वाटतं तुम्हाला? मीच तुम्हाला विचारतो की बा एवढं सामान्यांमध्ये मी आहे, आणि असं कोणी एखादा सामान्य नागरिक म्हटला की किरण लांबची दहशत, तसं काही नाही. उलट ज्यांची दहशत आहे ती माझ्या मोडणं हे माझ्या पुढं चॅलेंज आहे. की ज्यांनी राजूरला काय मी वेठीच धरलं, गावाला वेठीच धरलं, तिथले रस्ते होऊ द्यायचे नाही, स्मशानभूमीचं काम होऊ द्यायचं नाही, शाळेचं काम होऊ द्यायचं नाही, त्या विनय सावंत सारख्या सज्जन माणसावरती अॅट्रॉसिटी ज्यांनी टाकून दिली, ग्रामपंचायतमध्ये ज्यांनी सांगितलं की आम्हाला ठोकशाहीच आणायची इथं, ती खरं तर ती सरपंच बाई आहे, तिचा राजकारणाचा एक बळी ठरला. याच्या आधी त्या पिचडताईंनी जवळजवळ ताई आणि गणपती देशमुखांनी 1.5 कोटीचा भ्रष्टाचार केलेला, त्याचे सगळे पुरावे, त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. इथं आमच्याकडं काय, माझा सरळ स्वभाव आहे, मी जर कुणावरती भ्रष्टाचार होतोय असा आरोप आहे तर कसा होत नाही तो त्यांनी सिद्ध करावा. मी कधी राजकीय आश्रय घेतला नाही, कुणाची पदं वाचवली नाही आतापर्यंत. यांनी जे काही वापर केला किंवा त्या भविष्याच्या काळात त्या निगळेताई जिल्हा परिषदेच्या उमेदवार होऊ नये, किंवा ते वकील ॲडव्होकेट निगळे वकील आहे ते पंचायत समिती उमेदवार म्हणून त्यांनी काट्यानं काटा काढून टाकला, तो त्यांचा प्रश्न आहे. आता मुकुंदचा काय, तर त्याचा मित्र संतोष बोटे, माझाच कार्यकर्ता आहे, तो एका मोबाईल शॉपीच्या पुढे दुकानावरती उभा होता. तिथं जर एक पिऊन आलेला पोरग आहे, त्याने आधी एका हॉटेलमध्ये कुठेतरी बाचाबाची केल्याचा एक व्हिडिओ प्राप्त झालाय, तर त्यानं येऊन तिथे येऊन उभा राहिला आणि संतोष बोटेला असा धक्का दिल्यानंतर त्याला संतोष बोटे म्हटलं की अरे बाबा नीट उभा राहा, तर त्यानं पिलेला असं मारायला सुरुवात केली संतोष बोटे त्याला धरायला लागला, तेवढं ते पळाल्यानंतर मुकुंद त्यांनी त्यांना सापडवल्यानंतर ते समोरून शिवीगाळ करताय म्हटल्यानंतर यांनी साहजिक आहे, एखादा दारुड्या तुम्हाला शिव्या देतोय, उत्मात करतोय, तर तुम्ही पण मला वाटतं त्याचा काही पाया पडणार नाही. त्याच्या ही रिॲक्शन आहे, ऍक्शनला रिॲक्शन आहे. जर कोणी आपल्या आईला शिवी देतोय, वडिलांना शिवी देतोय, आणि असं नाही होऊ शकत का, हे काही कोणी शंडाच्या अवलादी नाहीये. त्यामुळं त्यांनी ते रिॲक्ट झाले. फक्त माझं म्हणणं एवढं होतं की त्यांनी ते करण्याऐवजी पोलिसांना घ्यायला लागत होतं, पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकायला लागत होतं. मी त्याच्यानंतर त्यांना म्हटलो पण की अरे बाबा नो, एक कायदा सुव्यवस्था आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, आता राजूरमध्ये ग्रामपंचायतच्या याच्यामध्ये एवढा सगळा राडा त्या गणपती देशमुख त्याच्या पोरांनी घातला, पोलिसांनी काय केलं नाही, साधी केस लिहून घेतली आणि हे मात्र राजकीय नेत्यांच्या मागे लपत बसले. आजही मुंबईला काहीतरी दाखल झाले असं मला कळालंय. मग जर पोलीस यंत्रणा त्याच्यावर ऍक्शन घेत नाहीये, बाकी तर हा विद्रोह निर्माण होणार ना.
मला एक सांगा की तुम्ही जर तिकडं विदर्भ तुम्ही तिकडं नागपूर तिकडं त्या गडचिरोलीचे पालकमंत्री आता आदरणीय मुख्यमंत्री महोदय तिथलं सगळं नक्षल थांबायला लागलंय. याच्या आधी हे पुढारी लोक विचारतच नव्हते त्यांना, त्या लोकांची त्या आदिवासींच्या गरजाच पूर्ण करत नव्हते. त्याच्यात नक्षली जन्माला आले ना, त्याच्यामुळे आज त्यांना रोजगार भेटायला लागला, त्यांच्यात मूलभूत सुविधा भेटायला लागले, ते सरेंडर झाले आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर काम करायला लागले. ते काही पोलीस याच्यात भरती झाले. इथंही परिस्थिती अशी आहे का पिचडांच्या काळामध्ये मोठा दहशतवाद होता. म्हणजे तिथं दुकानदारांना मारणं, कुणी विरोधात न बोलणं, असं सगळं होतं. आणि ते हे सगळे ह्याच गुंडांच्या जीवावरती चाललं होतं. ती गुंडागिरी आता आपण नष्ट केली. तिथं राजूरमध्ये उठायचं आणि शिवीगाळ करायची अशी प्रथा होती. आज यांना भिडणारा एक आमचा आंबेडकरी चळवळीचा दलित बांधव आहे, त्याला जेव्हा कामावरून काढून टाकलं आणि त्याच्यावरती जेव्हा आरोप झाले तर त्याची पत्नी पुढे आली. म्हणजे ही जी ताकद लोकांमध्ये निर्माण झाली तर त्याचं कारण कमीत कमी किरण लांबटे त्या गोरगरिबांची जागा बाजू घ्यायला आहे. आणि भविष्याच्या काळातही जर पोलिसांनी यांचा बंदोबस्त नाही केला तर शेवटी आम्हाला ह्या जनतेचं काय वर उचल नाही, त्या जनतेसाठी काम करणे. आपण जर बघितलं तर राज्यामध्ये खरं तर सगळे पक्ष आता एकत्र आहे, सत्तेमध्ये आहे. इथे सुद्धा तुमचे सगळे जे विरोधक होते ते देखील आता महायुतीत आहे, पण अंतर्गत खतखत मात्र कुठेतरी मिटलेली दिसत नाहीये. प्रश्न असा आहे की इथं महायुतीमध्ये किरण लांबटे उभा राहिला. बऱ्याच जणांनी माझं काम केलं, पण बऱ्याच जणांनी वैभव पिचड उभा राहिला, त्यांचं काम केलं. शिवसैनिकांनी काहींनी काम केलं, काहींनी काम नाही केलं. माझं तिथं बाजूला राहिले ते. पण बरेचसे जे असे सर्व पक्षातले लोक की ज्यांना किरण लांबटे पसंत आहे, मग ते काँग्रेसवाले असू द्या, राष्ट्रवादीवाले असू द्या, तिकडं मनसेवाले असू द्या, शिवसेना शिंदे गट किंवा उद्धव साहेबांचा गट किंवा भाजपचा काही गट, कम्युनिस्ट पक्ष, ज्यांना किरण लांबटे आपला वाटतोय किंवा सामान्यांचं देतो, त्यांनी माझं कालही काम केलं, आजही काम करता येतं, उद्याही जर मी चांगला राहिलो तर काम करतील माझं. प्रश्न असा आहे की ज्यावेळेस असे व्हिडिओ व्हायरल होतात त्यात तुमच्या आमदारांच्या जवळची माणसं जर मारहाण करताना दिसत असतील तर मतदारसंघात किंवा जनतेमध्ये एक वेगळा संदेश येऊन जातो कायदा सुव्यवस्थेबद्दल. जनतेबद्दल काही प्रश्न निर्माण होत नाही, कारण जनतेनं ही जी समोरची माणसं आहे ती ओळखलेली आहेत. किंवा मुकुंदला तुम्ही ओळखता, तुम्ही आल्यानंतर तुम्हीच म्हटले की मुकुंद असं करू शकत नाही. असा जर एवढी ही सामान्य पोर आहेत माझ्याकडे जी काम करतात, हे चेहरे सगळे पहा तुम्ही, असे पांढरपेशी कोण पुढारी आहेत, असे पिढ्यानपिढ्याचे राजकारणी असं कोणीच नाही. ही सगळी सामान्य पोरं माझ्या बरोबर काम करतायत. हे शल्य समोरचे आणलाय सगळ्यांना. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये यांची दहशत दादागिरी मोडीत येते. यांनी उलट काय करायचंय का लोकांना त्रास देणं. यांनी सांगितलं ना, त्या स्मशानभूमीकडचा रस्ता हे नीट होऊ देत नव्हते, शाळा नीट, गरिबांची पोरं जिल्हा परिषद शाळा नीट होऊ देऊ शकत नव्हते. म्हणजे ह्या लोकांनी ज्यांनी गावाचा खड्डा बुजवला नाही, ही लोक आज अशा पद्धतीनं, यांचं काम काय आहे की मग कोण किरण लांबटे बरोबर काम करतोय, मुकुंद करतोय, संतोष बोटे करतोय, अक्षय आबाळे करतोय, अजून कोण करतोय. तर ही कार्यकर्ते डॅमेज करायची हा त्यांचा उद्देश त्यांच्या होता. आता मागे एक घटना झाली, आम्ही एका उद्घाटनाला गेलो, यांनी दारू पिऊन पोरं कार्यकर्ते सोडले. आता दारू पिऊन ही जर विरोधक माणसं सोडत असतील, तो येऊन जर मुकुंद दगड उचलतोय, आमकं करतोय, त्या मुकुंद संयमाने त्याचा हात धरून ठेवला. पोलिसांनी काय केलं, आणलं इथं, केस घेतली, नेऊन सोडून दिला. जर असं व्हायला लागलं म्हणजे तुम्ही जे दादागिरी करताय, एकदा यांचे ह्या सचिन देशमुखमध्ये व्हिडिओ व्हायरल झाला होता की तो दारुड्यांचे हप्ते घेतोय, तो एक शुक्ला का फिकला कोण आहे तो म्हणत होता काय याला 30,000 रुपये महिन्याला हप्ते घेत होता, आमकं करत होता, तमकं करत होतं. मग यांनी दारूवाल्यांबरोबर पार्टनरशिप करायची, यांनी 2 नंबरचे धंदे करायचे. आणि यांना ज्या वेळेला यांना विरोध होतो, आता मध्ये एक त्यांचा एक कार्यकर्ता आहे कोणतरी देशमुख होतो, अक्षरशः विवस्त्र होऊन घरात झोपलेला दारू पिऊन, त्याचे आई वडील कंटाळून निघून गेलेले, तो ट्रोलिंगचं काम करतोय, काहीतरी लिहून टाकतोय घाणेरडं. मग असे कार्यकर्ते तुम्ही पाळताय आणि परत आणायचं का? आम्ही लोकांची काय समाजसेवा केली त्यांनी सांगावं, आतापर्यंत काय समाजसेवा केली आणि काय कोणाच्या मागे उभे राहिले. अशा पद्धतीचे ही नीच घाणेरडे लोक आणि ह्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांना बदनाम करायचं प्रयत्न. मी आजही सांगतो जाहीरपणे, जर समजा एखाद्या महिला भगिनीला कोणी त्रास दिला, दारू पिऊन उत्मात केला, तर माझे कार्यकर्ते काल जो मार्ग स्वीकारला तो उद्या स्वीकारते. अकोले तालुक्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचं जे अनुदान आहे
हे रखडल्यामुळे अनेक घरकुलांची कामं ठप्प झालेली आहेत. त्यामुळे काही लोकांना अक्षरशः उघड्यावर राहण्याची वेळ आली. हो, बरोबर आहे. काय या संदर्भात तुम्ही पाठपुरावा करता? त्या संदर्भात खरं तर हा केंद्राचा निधी आहे. आम्ही तिथं ग्रामविकास मंत्र्याला मधल्या काळात मी पत्र पण दिले, परंतु हा केंद्राचा निधी तो येईल, आल्याशिवाय राहणार नाही. खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला घरकुलाचे हप्ते माझ्याकडे जवळजवळ माझ्या अंदाजे 27-28 हजार घरकुलं असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील तालुक्यामध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुलं येणं, एका गावात 300, 500, 1000 घरकुलं, तर त्यातून काही घरकुलांचे हप्ते कदाचित राहिले असतील पण ते येतील. पण बरीचशी घरकुलं पूर्ण पण झालेत, हे पण तितकंच सत्य आहे. त्यामुळं शेवटचं घरकुल पूर्ण होणं, मोदी साहेबांनी तर उलट आता नवीन काय त्यात केलं की केंद्र सरकारनं जर घरकुलाला पैसे दिले तर राज्य सरकार त्याच्यावरती सोलर पॅनल देऊन स्वयंपूर्ण करणार आहेत घरात. म्हणजे असं काही नाही की पक्की घरं देणं, घरांना लाईट देणं, हे सगळं काम सरकारकडनं होतं. थोडीफार दिरंगाई होते, पण त्याचा पाठपुरावा राज्य सरकार केंद्र सरकारकडे करते आणि लागेल तो प्रश्न मार्गी.